Hello everyone, this is Ankita Berde. Welcome you all in today's discussion. Today we are going to see about the classification of extraction. In previous class we had seen about the introductory part of extraction. Extraction, it is a process of the isolation of active ingredients from raw materials of either plants or animals or directly from the natural sources with the help of a solvent. In this part we are going to see about the classification of extraction. It is mainly classified into the three types: liquid extraction, or a short form of this liquid extraction. It is a LLE. It is also known as a solvent extraction. Second type, it is a solid phase extraction, and third one is a solid liquid extraction. This is also called as leaching. So let's start. First one, we will start with the liquid extraction. We all know that is the basic purpose of extraction. It is to obtain the therapeutically desirable portion, and the म्हणजे एक्स्ट्रॅक्शन आपण कशासाठी करतो की आपल्याला ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आहेत की जे काय आहेत थेरापेटिकली इफेक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आहेत आपल्याला ते मिळाले पाहिजेत, अँड एलिमिनेट दी इनर्ट मटेरियल बाय ट्रीटमेंट विथ अ सिलेक्टिव्ह सॉल्वंट, विच इज त्या सॉल्वंटला काय म्हणतात, मेन्स्ट्रम म्हणतात. अँड अनदर विच इज रिमेन, आणि जो इनसोल्युबल पार्ट असतो तो रिमेन राहतो ॲज इट इज, त्या इनसोल्युबल पार्टला काय म्हणतात, मार्क. So these certain pharmaceutical preparations, they are prepared by the extraction. In that is the withdrawal of the constituents or active constituents which are present in the crude drug by using these selective solvents in which that जे कॉन्स्टिट्युएंट असतील त्या सॉल्वंटमध्ये सोल्युबल असतील. म्हणजे काय, समजा काय आहे, टर्मरिक आहे. टर्मरिकमध्ये काय असतं, कर्क्युमिन असतं. सो कर्क्युमिन ज्याच्यामध्ये काय असेल, डिझॉल्व असेल, ते सॉल्वंट आपण काय करायचं इथे ॲज अ मेन्स्ट्रम म्हणून एक्स्ट्रॅक्शनसाठी यूज करायचं असतं. फर्स्ट इन दॅट लिक्विड एक्स्ट्रॅक्शन, दॅट इज दी सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. लिक्विड एक्स्ट्रॅक्शनला काय म्हणतात, सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन म्हणतात. सो in this extraction the components of the liquid mixture, they are separated by contacting them with a suitable insoluble solvent. म्हणजे काय, लिक्विडमध्ये काय केलं जातं की जे कंपोनंट आहेत आपल्याला लिक्विड मिक्सचरमधून, म्हणजे लिक्विड मिक्सचर समजा असं एखादं काय असेल, लिक्विड असेल, सपोज आता एखादं ज्यूस असेल एखाद्या समजा कशाचा, आता लेमन आहे, लेमनमध्ये काय असतं, विटॅमिन सी, एस्कॉर्बिक ॲसिड असतं, तर त्या लेमनचा ज्यूस आहे समजा. सो ते लिक्विड एक्स्ट्रॅक्शन, त्याच्यामधून आपल्याला कंपोनंट्स काय करायचे, सेपरेट करायचे. सो हाऊ वी कॅन सेपरेट, सो त्याच्यासाठी आपण सॉल्वंट वापरणार. कुठलं वापरणार ते की इनसोल्युबल, बाय कॉन्टॅक्टिंग देम विथ अ सुटेबल इनसोल्युबल सॉल्वंट विच प्रेफरन्शियली डिझॉल्व्स वन ऑर मोअर कंपोनंट. म्हणजे आपण वापरताना सॉल्वंट जे काही आहे ते कसं वापरायचं, इनसोल्युबल सॉल्वंट वापरायचं की जेणेकरून काय होतील, जे पार्टिकल्स असतील ते नंतर त्याच्यामध्ये जाऊन सोल्युबल होतील, म्हणजे डिझॉल्व होतील. देन हे जे सेपरेशन आहे ते कशावरती डिपेंड असतं, लिक्विड मिक्सचरचं. सो दॅट इज डिपेंड्स अपॉन दी अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ दी कंपोनंट्स बिटवीन सी हियर. आता इथे वर्ड काय आहे बघा, इमिसिसिबल लिक्विड. इमिसिसिबल लिक्विड म्हणजे काय की जे एकमेकांबरोबर काय होत नाहीत, सोल्युबल होत नाहीत, त्याला इमिसिसिबल लिक्विड असं म्हणतात. सो हे जे सेपरेशन आहे ते कशावरती डिपेंड असतं, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन असतं कंपोनंट्सचं, म्हणजे कंपोनंट्सचं बिटवीन टू इमिसिसिबल लिक्विड्स, त्याच्यावरती ते डिपेंड असतं. आणि ह्याच्यामध्ये काय असतात, हे जे लिक्विड एक्स्ट्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये दोन फेजेस असतात. फेज 1 म्हणजे फेज 1 आणि फेज 2 असते. फेज 2 मध्ये काय येतं, दॅट कम्स युअर सॉल्वंट. इन दी फेज 2 युअर सॉल्वंट इज कम्स हिअर, अँड इन दी फेज 1 वॉट एव्हर युअर दॅट material is there, or whatever your fluid or whatever your product is there, that is coming under this feed solution, that is in the phase 1. ते कशामध्ये आहे, फेज 1 मध्ये आहे फीड सोल्युशन. आणि
फेज टूमध्ये काय येतं तुमचं सॉल्वंट येतं जे तुम्ही एक्स्ट्रॅक्शनसाठी यूज करणार आहात. अशा ह्याच्यामध्ये लिक्विड एक्स्ट्रॅक्शनमध्ये काय येतात 2 फेजेस असतात. देन these means two phases, these 2 phases means what, phase 1 and phase 2, they are forming a homogeneous mixture, and this further homogeneous mixture by contacting with one another. आता इथे आपण एक वापरलं आहे, एक इन्सोल्युबल वापरलं आहे आपण ह्याच्यामध्ये. मग ह्या ज्या दोन्ही फेजेस आहेत त्या काय फॉर्म करतात, 1 फेज आणि फेज 2 ते होमोजिनियस मिक्सचर आहे ते फॉर्म करत असतात. दोन्ही फेज म्हणजे सॉल्वंट तुमचं आणि तुमचं फीड सोल्युशन. सो दे फर्दर कॅन बी सेपरेटेड. मग ते पण परत सेपरेट करता येतात बाय कॉन्टॅक्टिंग देम विथ वन अनादर टू सेपरेट आउट वन ऑफ दी 2 लिक्विड्स प्रेफरन्शियली. So this type of the extraction, it is mostly used to separate the active and aromatic compounds from plants. Aromatic compounds असतील म्हणजे जे काय करतात ॲरोमा मीन्स आता रोज वॉटर असेल तो काय असतो एक ॲरोमा फ्लेवर असतो. टर्मरिक वगैरे ते जे काय आहे ते काय आहे तर ते काय देतात ॲरोमा देणारे असतात. दॅट इज कार्डेमम इज देअर. कार्डेममला काय असतो एक स्पेसिफिक स्मेल असतो, त्याला ॲरोमॅटिक ओडर असतो, त्याला स्मेल असतो. सो ही जी टेक्निक आहे लिक्विड एक्स्ट्रॅक्शन, इट इज मोस्टली यूज फॉर दी सेपरेशन ऑफ दी ॲरोमॅटिक कंपाऊंड्स फ्रॉम दी प्लांट्स. सो दिस इज लिक्विड एक्स्ट्रॅक्शन. इन दॅट पहिलं काय केलं जातं सेपरेट केले जातात मॉलिक्यूल बाय कॉन्टॅक्टिंग देम विथ दी सुटेबल इन्सोल्युबल सॉल्वंट. अँड आफ्टर दॅट देअर इज अ सोल्युबल मीन्स insoluble solvent which can dissolve one or more component. Then this separation, it is depends on what, that is the unequal distribution of the components between that 2 different phases, which that phases these are the immiscible liquids, they are not soluble with each other. And there are 2 phases, phase 1 and phase 2, and further these 2 phases, phase 1 and phase 2, they are forming the homogeneous mixture. ह्या दोन्ही फेज homogeneous mixture फॉर्म करत असतात. अँड फर्दर ते काय करता येतात, ते कॅन बी सेपरेटेड फर्दर बाय कॉन्टॅक्टिंग विथ द one another to separate that 2 liquids preferentially. And this method, this liquid extraction is used to separate the active and aromatic compounds from the plants. Then next technique आहे ती solid phase extraction. So this solid phase extraction, it is used for the isolation, then enrichment and purification of the components. कशासाठी वापरले जातात, कंपोनंट्स आयसोलेट करण्यासाठी, प्युरिफाय करण्यासाठी फ्रॉम ॲक्वियस सोल्युशन. सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन. सो डिपेंडिंग अपॉन देअर दी फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शनमध्ये काय केलं जातं, सॉरी we are saying the solid phase extraction. So this technique ही कशासाठी यूज केली जाते, आयसोलेशनसाठी, देन प्युरिफिकेशनसाठी, कंपोनंट प्युरिफाय करण्यासाठी फ्रॉम ॲक्वियस सोल्युशन विच इज डिपेंड म्हणजे तो त्या ड्रगच्या फिजिकल प्रॉपर्टी ज्या काही असतील, pH असेल, त्याची टेस्ट, ओडर आणि वगैरे जे काही असेल, देन सोल्युबिलिटी, त्याचं केमिकल प्रॉपर्टीज, तो प्रॉडक्ट कोणासोबत रिॲक्ट होतो आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. Then here in this it involves, that is the contacting of aqueous samples with a solid phase or a sorbent. Sorbent म्हणजे काय, sorbent it is a substance which has a property of collecting molecules of another substance by the sorption. So sorbent हा काय, हा substance आहे which is having the property of the collecting the molecules of another substance. So here in this what happen, aqueous sample is there, so that is here with the aqueous sample with a solid phase or solvent, so component under that consideration they are adsorb on the surface of the solid phase. ते कंपोनंट्स जे काही आहेत ते काय होतात, कुठे ॲब्झॉर्ब होतात, सॉलिड फेजवरती प्रायर टू दी इल्युशन. मीन्स वॉट, इल्युशन इट इज अ
प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग वन मटेरियल फ्रॉम अनादर बाय वॉशिंग विथ अ सॉल्वंट. इल्युशन कशाला म्हणतात? इल्युशन हे काय आहे? इट इज अ प्रोसेस ऑफ वॉट? एक्स्ट्रॅक्टिंग वन मटेरियल फ्रॉम अनादर बाय वॉशिंग विथ अ सॉल्वंट. इल्युजन म्हणजे काय? इट इज अ प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग दी वन मटेरियल इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दी another material by washing with a solvent. Then the extract, whatever we get that extract, so it is a very little amount which is compared to the quantity of the analyte in the sample. जे काही आपल्याला काय मिळतं ह्याच्यामध्ये, जो काही एक्स्ट्रॅक्ट मिळणार आहे तो कसा असतो? व्हेरी लिटिल अमाऊंट ऑफ एक्स्ट्रॅक्ट वी ऑप्टेन हिअर ॲज कम्पेअर्ड टू दी ॲनालाइट विच इज प्रेझेंट इन दी सॅम्पल. अँड दिस टाईप ऑफ दी एक्स्ट्रॅक्शन इज वाईडली यूज इन ॲनालिटिकल लॅबोरेटरी. सो सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन मोस्टली कशामध्ये वापरतात? ॲनालिटिकल लॅबोरेटरी. म्हणजे काय की जिथे ॲनालिसिस केलं जातं कंपाऊंड्सचं, जिथे डिफरंट टेक्निक्स वापरलं. ॲनालिसिस म्हणजे काय की तुम्ही लिमिट टेस्ट करता, यू आर परफॉर्मिंग दी असे इन दी लॅबोरेटरी, दॅट इज दी ॲसिडिक टाईप ऑफ टायट्रेशन, कॉम्प्लेक्स झॉमेट्रिक टायट्रेशन. सो देन तुम्ही ग्रॅव्हिमेट्रिक मेथड ऑफ ॲनालिसिस तुम्ही तिथे काय करत असता? असे परफॉर्म करत असता. सो अशा लॅबोरेटरीज म्हणजे काय? तर ॲनालिटिकल लॅबोरेटरीज आहे. सो ही जी टेक्निक आहे सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन ही मोस्टली कुठे वापरली जाते? तर ॲनालिटिकल लॅबोरेटरीजमध्ये. सो दिस इज सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन. कशासाठी वापरतात? आयसोलेशनसाठी, एनरिचमेंट अँड प्युरिफिकेशन ऑफ दी कंपोनंट्स. प्युरिफाय करण्यासाठी कंपोनंट्स कुठून? फ्रॉम दी ॲक्वियस सोल्युशन. फ्रॉम ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशनपासून कंपोनंट्स आहेत ते सेपरेट करता येतात आणि ते त्याच्या कशावरती डिपेंड असतं? तर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजवरती डिपेंड असतं. आणि त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व असतं? ॲक्वियस सॅम्पल आहे, दॅट इज इट इन्व्हॉल्व्स द कॉन्टॅक्टिंग ऑफ द ॲक्वियस सॅम्पल्स विथ अ सॉलिड फेज और सॉर्बंट. सॉर्बंट म्हणजे काय? सॉर्बंट इट इज अ सबस्टन्स विच हॅविंग दी प्रॉपर्टी ऑफ द कलेक्टिंग मॉलिक्युल्स ऑफ अनदर सबस्टन्स बाय सॉर्प्शन. सो हियर the component under the consideration is adsorbed on the surface of the solid prior to the elution. Elution, it is the process of extracting one material from the another by washing with the solvent. And here little amount of extract is obtained here, and its method is commonly used in the analytical laboratories. Then third method is the सॉलिड लिक्विड एक्स्ट्रॅक्शन. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लिचिंग. ह्या मेथडला काय बोलतात? लिचिंग म्हणतात. सो इथे सॉलिड लिक्विड एक्स्ट्रॅक्शन मीन्स वॉट? दॅट इज दी रिमूवल ऑफ दी कॉन्स्टिट्युएंट्स फ्रॉम अ मिक्सचर ऑफ सॉलिड्स बाय ब्रिंगिंग दी सॉलिड मटेरियल इन टू कॉन्टॅक्ट विथ अ लिक्विड सॉल्वंट. सो ज्याच्यामध्ये काय होतील? दॅट डिझॉल्व्स दिस पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएंट्स. ह्याच्यामध्ये काय होतं? सॉलिड लिक्विड एक्स्ट्रॅक्शन इट मीन्स त्याच्यामध्ये काय केले जातात? दॅट इज रिमूवल ऑफ दी कॉन्स्टिट्युएंट्स. कॉन्स्टिट्युएंट रिमूव्ह केले जातात कशातून? फ्रॉम अ मिक्सचर ऑफ दी सॉलिड. सॉलिडच्या मिक्सचरमधून कॉन्स्टिट्युएंट रिमूव्ह केले जातात बाय ब्रिंगिंग दी सॉलिड मटेरियल इन टू कॉन्टॅक्ट विथ अ लिक्विड सॉल्वंट. सॉलिड मटेरियल जे काही आहे ते कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं? लिक्विड सॉल्वंटच्या. विच डिझॉल्व, त्याच्यामध्ये हे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत अबोव म्हणजे जे काही ह्याचे कॉन्स्टिट्युएंट्स असतील आपल्याला जे ॲक्सेप्टेड आहे, सपोज एखादे प्लांटमधले किंवा त्याच्या रूटमधले स्टीममधले जे काही ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आहेत दॅट आर डिझॉल्व. Then leaching, this technique it is used for the manufacturing of the concentrated solution of active principle and or in order to free an insoluble constituent from a soluble material with which it is contaminated. ही जी टेक्निक आहे ही कशासाठी यूज केली जाते? काय मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी? कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ ॲक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे काय? क्युमॅर आपलं कर्क्युमिन असेल कशामध्ये? टर्मरिकमध्ये. सो कर्क्युमिनचं जर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन जर आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर सॉलिड लिक्विड एक्स्ट्रॅक्शन ही टेक्निक यूज केली जाते. किंवा
in order to free an insoluble constituent from a suitable material with which, म्हणजे काय की एखादा काय असेल की एखादा कॉन्स्टिट्युएंट असेल, म्हणजे सपोज आता ह्याच्यामध्ये केमिकल, आता ॲलोविरा वगैरे जे असेल किंवा व्हिनका असेल तुमचं, सो त्याच्यामध्ये असणारी जी काय असतील केमिकल असतील, राऊल्फिया असेल किंवा राऊल्फियामध्ये जे काय आता रेझरप्रिन वगैरे जे काही प्रेझेंट असेल, सो सपोज ते रेझरप्रिन जर काय असेल इनसोल्युबल कॉन्स्टिट्युएंट असेल, सो त्या इनसोल्युबल कॉन्स्टिट्युएंटमुळे काय होतं, दॅट मटेरियल बिकम्स कॉन्टॅमिनेटेड. एक इनसोल्युबल कॉम्पोनंट त्याच्यामध्ये असला तर पूर्ण मटेरियल आहे, पूर्ण जो प्रॉडक्ट आहे तो काय होतो, पूर्णपणे कॉन्टॅमिनेटेड होतो. सो ते प्रिव्हेंट करण्यासाठी, टू फ्री दॅट, म्हणजे इन ऑर्डर टू फ्री दॅट इनसोल्युबल कॉन्स्टिट्युएंट फ्रॉम दी सोल्युबल मटेरियल जे कॉन्टॅमिनेटेड झालं त्याच्यामध्ये सॉलिड लिक्विड एक्स्ट्रॅक्शन, दॅट इज लिचिंग टेक्निक इट इज यूज. सो दीज आर दी 3 मेथड्स फॉर दी एक्स्ट्रॅक्शन. ह्या काय आहेत, 3 मेथड्स आहेत एक्स्ट्रॅक्शनच्या. लिक्विड एक्स्ट्रॅक्शन इज देअर, देन लिक्विड एक्स्ट्रॅक्शन इन दॅट वी हॅड सीन, दॅट इज दी लिक्विडमध्ये काय केलं जातं, that is components are separated, then this separation depend upon the unequal distribution, and these two solutions are there, and it is used to separate the actives and aromatic compounds from plant. This is the liquid extraction. Then solid phase extraction, in that we had seen in the solid phase, that is used for the isolation purposes, purification purposes. Sorbent is there, and it is used widely in the analytical laboratories. The next technique we had seen solid liquid extraction, that is the leaching. So this is all about the today's class. In the next class we will discuss about the different methods for extraction. So if you have any doubt, then you can ask me anytime.